स्वामी समर्थ मंडळी, कशा आहात? बरेत का? बरे असलेच पाहिजे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर चला तुम्हाला आजचे मेनू दाखवते. ही बाया बघा आपल्याला आहे, कारण का बाथरूम ओरलं आहे. सुकलं नाही. सुकलं का बाबा? नाही सुकलं. तर बघा, आज लाल माटाची भाजी आहे, छोले चणा आहे, थोडं बटाटा फ्राय करणार आहे, ज्याला कोणाला आवडत नाही त्याला ते देणार आहे. बटाटा लाल फ्राय करणार आहे आणि मस्तपैकी मिरच्या कसल्या मस्त लाल लाल झाल्यात बघा, मिरच्या आणि लसणाचा ठेचा. तर सगळं पद्धतीने कापून आलेलं आहे. डाळ शिजून ठेवलेली आहे. टॅमॅटो बघा आमच्याकडे थोडी छोटी 20 रुपयाचं आणले पोराने, काय करणार. कोथिंबीर आणलेली आहे निवडून, मग तरी पण एक्स्ट्रामध्ये कोथिंबीर लागेल. मिरची वाटलेली आलेली आहे. आता तर मंडळी चला, मी मोठा ब्लॉग टाकणार आहे. पहिले वाटण वगैरे वाटून घेते, ब्लॉग टाकणार आहे. तर तुम्ही सगळ्यांनी या ब्लॉग बघायला. ब्लॉग बघा, छान छान कमेंट करा आणि काही चुक्या असेल तरीही मला सांगा, मी ते सुधरेल. मला राग नाही की कोणी माझ्या चुक्या बघितल्यात, नाही, मला आनंद आहे की तुम्ही माझ्या चुक्या मला सांगताय. थँक्यू सो मच. आणि तुम्ही सगळ्यांचं धन्यवाद. रात्री सगळ्यांनी छान लाईव्ह आले, छान छान कमेंट केले. सगळ्यांनी नावं सांगा, मला इंग्लिश वाचता येत नाही म्हणून नावं नाही समजत. जे कोणी छान छान कमेंट, वाईट कमेंट करेल त्यांनी पण मला नाव सांगा, मी सगळ्यांचं नाव घेईन. तर सगळ्यात पहिले छान मला जियाचं धन्यवाद. तिने काल रात्री मला कमेंट सगळे वाचून दाखवले. थँक्यू सो मच जिया. तर चला लागू स्वयंपाकाला. तर मंडळी चला बाय. मंडळी स्वामींचं नाव घेऊया आणि लागूया कामाला. ते पण मिरच्या लसूण थोडा आपण काय करू भाजून, ते आपण करू डाळीला फोडणी. छोले चणे मी शिजून घेतलं होतं सकाळी. छोले चणे शिजत आणि मी काय टाकलं होतं माहिती का, थोडासा एक कांदा, 2 लसणाच्या पाकळ्या आणि हळद आणि मीठ, थोडं हिंग. हे मी सकाळी छोले चणे टाकते, म्हणजे शिजून घेते. हे टाकलं सगळं. कुठे गेला सकाळ सकाळ किचनवर एवढी गर्दी असते ना, खूप गर्दी असते. सगळं मी एकटी घेऊन ठेवते, काही विसरायला नको. फ्रीजमध्ये सारखं सारखं जायला नको. काल ना म्हणजे पोलीस मॅडम बोलत होत्या लाईव्हवर. अक्षरशः एवढं कौतुक वाटलं ना त्यांच्याविषयी मला. आजकाल आपली ती कुठे पोचली ना, बघा ना किती छान. मला बोलले तू कुठे राहते सांग, तुला मी गिफ्ट पाठवते. तुला ती मला फॉलो केलं तर नाही सांगते. ओ मोठं गिफ्ट आहे. छान वाटलं त्यांच्याशी, खूप छान वाटलं बोलून त्यांच्याशी. मला बोलल्या तुला कोणी त्रास दिला तर सांग, मी आहे. मी आपल्याला कोण त्रास देणार आहे, आपण कोणाचं वाईट केलं. खूप छान वाटलं त्यांच्याशी बोलून. मला खरंच खूप मस्त वाटलं. मिरच्या पण भाजल्या. मिरच्या भाजताना लक्ष द्यायचं की ना, मला उडका अंगावर. त्याला थोडा नंतरच टाका, आधी भाजून द्या. आता मी थोडं भाजून घेतलं. आता मी थोडंसं भाजून घेतलं. गॅस बारीक करते, कारण त्याच्या हातून का अंगावर उडतो खूप. तेल टाकूया थोडंसं, लई नाही. आता कसं उडती, मला तर खूप भीती वाटते. जाऊन म्हणजे गालावरच दिसली. मग मी काय करते, अजून थोडं भाजून घेते आणि मग हे करते. बारीक गॅसवर भाजलं की काही नाही. तर इथे आपली डाळ झाली होती, मग अशी फोन आला म्हणून ते सगळं राहून गेलं. आणि इथं बनवलं मी एक सांबार. या सांबारची रेसिपी मी तुम्हाला नक्कीच दाखवेल. याच्यात लिंबू पण टाकलं बघा. कोणाला पाहिजे असेल तर मला सांगा, सांबारची रेसिपी पाहिजे का. मिरची भाजून घेतलेली आहे. वाटणं वाटायचे आता. फक्त वाटण काय वाटणार आहे, टमॅटो. मी पहिली भाजी टाकते, मग वाटण वाटते. मग बटाट्याची भाजी करूनच टाकते, जाऊ द्या. भरपूर काम आहे आज, भरपूर काम आहे. करूनच टाकते बटाटा, कारण का रात्री कापून आला ना, तो खराब होईल. फेकून नाही देते.
थांब 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 थांब. त्याच्यात टाकायची. आता आपण घेऊया भाजी. नाही चांगला आहे बटाटा. करेल संध्याकाळी बटाट्याची भाजी आहे का नाही. शिमला मिरची बटाटा करते संध्याकाळी. तिने रात्री ना कांदा कापून दिला त्यांनी. कांदा बटाटा सगळं. आणि माझ्याकडनं काय झालं खालीच राहिलं गेलं ते. पण हवा मस्त होती ना तर राहिलं सगळं. आलीश ठेवून मस्त दाखवते रेसिपी. पाट्यावर वाटते. हे बघ पोरी असा करायचा. घे पोरी करबत्ता आणि तेच याच्यावर. बघते मी तिच्या व्हिडिओ छान वाटते. मग पोरी त्याच्यात लसूण टाकायचा. मग पोरी त्याच्यात हे करायचं. हे बघ पोरी हे असं करायचं. बोलते लय भारी ती. हो म्हातारी किती आहे पण व्हिडिओ छान बनवते. नातू 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 बनवते. हो पाटा बिटा चुलीवर. गावठी कोंबडी अशी बनवायची. मटण असं बनवायचं. ते नाही बघितलं मी. शिमला मिरचीचे भजे तर मी घेतलेली आहे. माठाची भाजी करायची. म्हाताऱ्या माणसांच्या ना ताई हाताला चव लय भारी असते. शिकल्या का तुम्ही तिच्याकडनं काय. गरम मसाले लय टाकते पण ती. ते नाही मला आवडत. अजून एक म्हातारी आहे बघा. जास्त म्हातारी आहे ती. साधं जेवण बनवते बघा. भाकरी बिकरी सगळं दाखवते. तिचे जेवण छान असतं. एकदम साध्या सोप्या पद्धतीचं. माठ बघा स्वच्छ धुवून घेतलंय. इथे कांदा टाकलाय मी लालवायला. नंतर लसणाच्या पाकळ्या विसरल्या होती मी आधीच टाकायची बोलण्याच्या नादात. काय आता टाकलं तरी काय नाही. एक मिनिट मला कॉल आलाय. मुलं उशिरा झाली. मुलं उशिरा झाली का म्हटलं. उशिरा नाही. 4 वर्षाचं पूर्ण झाल्यावर मुलगा नंतर राहणार आहे. हां गॅप पण चांगलाच ठेवला ना. मला दोन्ही लवकर झाले. नाही म्हणजे मोठा माझा आहे ना 3-2.5 वर्षाचा. त्यातलं पण एक माझं हे झालं मिसकॅरेट. तिथं आहे मला जुळीची. या श्रावणच्या नंतर 2 जुळीचे होते. कांदा जरासा जळाला पण झालं चांगला लागलं. फोन आला म्हणून डाळ झाली. तर हे टाकूया आपण माठ. तर फॅन बंद केला का. नाही हो फॅन बंद केला की गरम होते. लाईट बंद करते. मस्त हो हो तुम्ही करा तुमचं काम. मी लाईट बंद करते. फॅन बंद केला की गरम होतंय. माझं तरी वार लग्न आहे ना ताई 17ला चालू. बहिणींची लग्न तर लय लवकर झाली. पहिले लग्न लवकर झालं लय लवकर. आणि कसं आहे ना आलेल्या वराला द्यायचे पहिले. आता सर्व बघून द्यायचं. हा आता सगळं बघून पहिले मग जरा तरी म्हणजे एक जरी वर गेला ना बाई पोरगी का रकडली का नाही जमलं पोरीतच काय दोष असं असायचं. आता नाही बोलत चांगले. आताचे आई बाप सुधारले. लेखी बाईंचं नुकसान नाही होतो नाही होत. मग घरदार चांगली सरकारी सर्व्हिस आणि मुलींच्या मनाने करतात. हो मग नाही चांगलं आहे. खरंच खूप चांगलं आहे.
आपले आई बाप पहिले समाज 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 करत बसायचे. कोणाच्या मैत्रीला गेलो, धाब्याला गेलो, पोरगी बघितली की झालं. आम्हाला तुम्हाला माहिती का आता आई कोणाचा मैत धाबा असेल ना तरी पण कपडे चांगले घालायचे. 4 पाहुणे येतात आणि बघतात. त्याच्यात टाकायची हळद आणि मीठ. माटाच्या भाजीमध्ये ना खोबऱ्याचा किस पण टाकायचा, खूप चांगला लागतो. पण माझ्याकडे आता नाही खोबऱ्याचा किस म्हणून मी नाही टाकत, पण तुम्ही लोक टाका, छान लागतो एकदम. चवीनुसार मीठ. लाल मटाची भाजी शरीराला खूप चांगली असते, पौष्टिक असते, हेल्दी असते. म्हणून आपल्या डब्यावाल्यांना पण द्यायची. कधी कधी त्यांना पण थोडंसं पौष्टिक खायला मिळतं. काल बघा मी त्यांना कांद्याची पाचची भाजी दिली, आज मी त्यांना लाल मटाची भाजी दिली. 15 दिवसातनं अशा भाज्या बनवायच्या चांगल्या असतात. त्यांना पण खुश, त्यांचं मन पण खुश. आता सगळ्यांनाच ही भाजी आवडते असं नाही आहे, पण आवडतात, खातात. चटणी द्यायची त्याच्याबरोबर, ते शिजून द्यायची मस्त, मस्त दिसते बघा. आता घेते मी वाटणं वाटून पटापट, नाही तर लाईट जाईल. वाटणं वाटून घेते. चला तर मंडळी, वाटणं वाटून झालेली आहेत. गरम करत ठेवलेलं आहे. इथं मिरची वाटून घेतलेली आहे. मिरची भाजून, लसूण भाजून घेतल्याचे त्यात एवढे मूठभर शेंगदाणे टाकले आणि वाटून घेतला आणि लिंबू टाकला होता बरं का. याच्यात मी तुम्हाला या मिरचीच्या टेस्टाची रेसिपी टाकलेली आहे, डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बघा. आणि कांदा कच्चा आपला वाटून घेतलेला आहे मी टाकू याच्यात. हिंग मी ना छोले चणे शिजताना हिंगे टाकले होतं म्हणून फोडणीला नाही टाकलं. लुसी आतो आता तुम्हाला माहिती का, या त्याच्यासाठी तेल भरपूर घ्यायचं. भरपूर 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 म्हणजे भरपूर. हिंग टाकलं ना, त्याच्यात टाकूया आपण मिरचीचं तेल. भरपूर टाकलं तर काय होतं माहिती का, भरपूर दिवस ती राहते, छान राहते आणि तिखटपणाही कमी होतो त्याचा. म्हणून तेल भरपूर टाकायचं त्याच्यात. चांगली इथे हे पण हलवून घेऊ. वाटणं पण खायची गोष्ट नाही आहे. मिरची वाटली म्हणून हाताची आग, तोंडाची आग आणि गरम पण खूप होतंय. पण मला लई चोचले ना सगळ्यांची सवय. चटणी मी भरपूर एकदाच करून ठेवली, सगळे सारखे सारखे मागतात म्हणून. झालेली आहे आपली चटणी बघा मस्तपैकी. इथं आपण गॅस बंद करूया. इथं वळूया. खरं सांगते मंडळी, एवढी आग आग होती माझ्या शरीराची आज, खूपच भयानक. ते टॅमॅटो आणि लसूण हे वाटलेलं आहे, तर हे पण थोडं फ्राय करून घेऊ. याच्यात आपण काय करू, आधीच मीठ टाकून घेऊया. छोले चणे शिजताना पण मीठ टाकले होते, मला थोडंसं मीठ टाकलं. आता घेऊया आपण मसाले काढू. तर एक मॅडमने मला कमेंट केला आहे